आज शेतीमध्ये बसून शेतीचा व्हिडिओ टाकतो. तर नमस्कार सर्वांना. आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. मी स्वराज काकडे आणि खरं तर हा शेती बिझनेस नसून हा पारंपरिक आपला पारंपरिक म्हणजे वारसा आहे. वारसामध्ये भेटलेली संपत्ती. याला काही बिझनेस नाही म्हणू शकणार आपण. पण आता काही पैसे कमवायचे साधन आहे, तर आपण बिझनेस पण बोलू शकतो. कारण की आता आपण शेती जर पिकवली तेव्हाच आपल्याला पैसे भेटतात. तर माझं म्हणजे आता बिझनेस काय सरकी असन, म्हणजे कापूस असन, सोयाबीन असन, आपण शेतामध्ये पिकवतो. पण आपण असा विचार केला का भाव भाव किती भेटतो आपल्याला? कमी भेटतो का जास्त भेटतो? तर याचा खरं तर विचार करायला पाहिजे सगळ्यांनी आणि सगळ्या शेतकरी बांधवांनी याच्यावर आवाज उठवायला पाहिजे, की भाव आपल्याला चांगला भेटला पाहिजे म्हणून. कारण की आजकाल बघितलं आपण नाही का जेवढा खर्च लावतो का शेतीला, त्याच्याहून जास्त तर आपला भाव पण नाही भेटत. त्याच्याहून जास्त नाही जेवढा माल होतो त्याच्याहून जास्त आपला खर्च होतो कधी-कधी. तर ह्याच्यावर नाही का कोणीतरी काहीतरी बोलायला पाहिजे आणि आपण जसं विद्यार्थ्यांसाठी जंतर मंतरवर आंदोलन केलं वगैरे आंदोलन केलं, खूप काही गोष्टी झाल्या. तसं आपण शेतकऱ्यांनी पण पुढं झालं पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे भावाविषयी. कारण की खूपच भाव नाही का कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, कारण की खूपच कमी भाव होत होत चालले. आता पहिल्यांदा जेव्हा काँग्रेसचं हे होतं, तेव्हा तर खूप म्हणजे होतं भाव आणि आता हे सरकार आलं तर काहीच भाव पण जास्त नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि शेतीविषयी भावाविषयी काहीतरी करायला पाहिजे. एकजूट आपली दाखवली पाहिजे, शेतकरी पण आहेत म्हणून. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की शेती एकतर बिझनेस बिझनेस नाही म्हणू शकत, पण आणि एकतर्फी बिझनेस पण बोलू शकतो. कारण की आजकाल नवीन नवीन याने नवीन सोशल मीडिया असो किंवा काही असो, याच्या माध्यमातून पण बिझनेस शेतीचा पण वाढू शकतो. आणि खूप काही गोष्टी आहेत, की मी आता सांगत नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर माझ्या अशाच बिझनेस आयडियाज आणि खूप काही गोष्टी शिकण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक यू.